विज्ञानाचा वेध घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा। नमस्कार। महा-TET 2026 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी होणार आहे। त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील परीक्षा नियोजन व्यवस्थापन व संनियंत्रणाचे संपूर्ण तयारी झाली असून सदर परीक्षा एकूण 54 केंद्रावर होणार आहे। यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती व अन्य आवश्यक व्यवस्था सुनियोजितपणे करण्यात आली आहे। सदर दिवशी 2 पेपर होणार असून पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत होणार आहे। या पेपरसाठी एकूण 9373 परीक्षार्थी प्रवेशित आहेत। दुसरा पेपर दुपारी 2:30 ते 5 या वाजेपर्यंत होणार आहे आणि यासाठी एकूण 14,508 परीक्षार्थी प्रवेशित आहेत। सदर दिवशी दिव्यांग विद्यार्थ्यांच्यासाठी नियमानुसार निर्धारित अतिरिक्त वेळही दिला जाणार आहे। परंतु सर्व परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर लवकर उपस्थित असणे आवश्यक आहे, कारण परीक्षा केंद्रावर आवश्यक तपासणी, ओळखपत्र इत्यादी बघून सोडले जाणार आहे। पहिल्या पेपरला सकाळी 10:10 कोणालाही परीक्षा केंद्राच्या आत सोडले जाणार नाही व दुसऱ्या पेपरसाठी दुपारी 2:10 कोणालाही परीक्षा केंद्राच्या आत सोडले जाणार नाही। यामुळे सर्वच परीक्षार्थींनी परीक्षा वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर येण्याची काळजी घ्यावी। परीक्षा हॉलमध्ये आपले हॉल तिकीट, ओळखपत्र, काळे व निळे बॉलपेन व ट्रान्सपरंट पाणी बॉटल एवढेच घेऊन जाण्यासाठी परवानगी आहे। पॅक पायमोजे, शूज इत्यादी अलाउड नाही। तसेच परीक्षा हॉलमध्ये एंटर करण्यापूर्वी आपला चेहरा, मान, कान संपूर्ण दिसेल असे जाणे आवश्यक आहे। आपला चेहरा झाकला जाईल असा कोणताही पोशाख घालता येणार नाही, कारण CCTV कव्हरेज संपूर्ण वेळ परीक्षेच्या कालावधीमध्ये असणार आहे। परीक्षार्थ्यांना कोणतेही इलेक्ट्रिक गॅजेट, मोबाईल, ब्लूटूथ, पेजर, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक हँडवॉच इत्यादी घेऊन जाण्यास मनाई आहे। आपण आनंदाने व निवांतपणे शांतपणे परीक्षा हॉलमध्ये पेपर लिहावे। काही अडचण आल्यास निश्चितच केंद्रावरील सर्व अधिकारी व कर्मचारी आपणास मदत करतील व गरजेनुसार आपण जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, जेणेकरून आपल्यासाठी आवश्यक असलेले संपूर्ण सहकार्य करण्यासाठी सर्व जिल्हा प्रशासकीय यंत्रणेला कळवण्यात आले आहे। परीक्षा सुरक्षित, पारदर्शीपणे व गोपनीय वातावरणामध्ये घेण्यास जिल्हा प्रशासन सज्ज आहे। आपणास परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाकडून हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।